म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं मनापासून स्वागत करतो. आपली वेगवेगळे प्रोफेशन्स असतात आणि प्रोफेशनप्रमाणे त्याच्यातला रिसर्च असतो, बरोबर ना. तर माझं प्रोफेशन हे आहे आणि आवड पण ही आहे, त्याच्यामुळे रिसर्च माझा पण असतो. फक्त माझी रिसर्च करण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. ती म्हणजे आता समजा एखादा रिजन असेल किंवा एखादा सिटी असेल, तिथलं मला फूड जर जाणून घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल कोल्हापूर, तर मी सरळ निघतो कोल्हापूरला. तिथल्या एखाद्या छोट्या हॉटेलपासनं ढाब्यापासनं ते 5 स्टार हॉटेल तिथे असेल तिथपर्यंत सगळे फूड टेस्ट करायचे. 2-4 दिवस तिथे मस्त राहायचं आणि ते टेस्ट केल्यानंतर त्यातल्या कुठले इन्ग्रेडियंट्स वापरले, काय कॉम्बिनेशन्स वापरले आहेत आणि शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल, काय नवीन क्रिएट करता येईल याचा विचार करायचा. मग भले तिथे 4 दिवस पाऊस असेल तर पावसात भिजायचं, तिथे जे काही स्थळं असतील बघण्यासारखी ते सगळी बघायची, एन्जॉय करायचं. म्हणजे कामाचं कामही होतं आणि एन्जॉयमेंट पण होते आणि नवीन कल्पना पण सुचतात, नवीन गोष्टी पण सुचतात. तर माझ्यासारखीच अशी आवड असलेला माझा एक जवळचा मित्र इथे आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्यांनी माझ्या आयुष्यात एका महत्त्वाच्या टप्प्यावरती त्याची मला खूप मदत झाली आहे. ती काय ती तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण सगळ्यात आधी आपण त्याचं स्वागत करूया. आपल्या भेटीला आला आहे निकेत जातेगावकर. हाय. नमस्कार. नमस्कार निकेत, कसं आहेस? बस ठीक. किती दिवसानंतर भेट झाली आपली? अंदाज असेल माझा एक अप्रॉक्सिमेटली वर्षभर. हां, दीड एक वर्ष. वर्ष दीड वर्ष. मला आठवतं तेच मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो की त्यांनी एक खूप मदत केलेली आहे. ती कशी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा जर्मनीला जात होतो IKI कलिनरी ऑलिम्पिकसाठी, तेव्हा माझ्याकडे एक स्कल्पचर होतं माझं सिंड्रेला म्हणून स्कल्पचर तयार केलं होतं मार्जरीनचं. तर ते मी एअरपोर्टवर घेऊन गेलो तेव्हा. तर तिथे इतर जे ऑफिसर्स मला भेटले ते म्हणले की हे 1 पीसमध्ये तिथे जाणं शक्य नाही. आणि बाय गॉड्स ग्रेस मला तिथे हे साहेब भेटले. त्यांनी सगळं ते बघितलं. त्यांनी मला आउट ऑफ द वे जाऊन मदत केली खरं सांगायचं तर. त्यांनी मला त्याच्यासाठी एक सेपरेट कंटेनर करायला लावला आणि त्याच्यातनं ते स्कल्पचर गेलं आणि ते 1 पीस गेलं आणि परफेक्ट गेलं, काही प्रॉब्लेम झाला नाही. तर म्हणजे रिअली ॲप्रिशिएट अँड थँक्यू फॉर दॅट. म्हणजे नाहीतर फार कठीण होतं ते ॲक्च्युली. तसं पाहता गेलं तर थँक्स म्हणायची गरजच नाही आहे तुला, कारण काय ही आमची ड्युटी आहे. आम्ही तिथे असतोच याच्याकरता की कशाही पद्धतीने कशाही परिस्थितीत किंवा कुठलाही याच्यामध्ये पॅसेंजर्सला हेल्प करायची आणि त्यांचे कामं पुढे न्यायचे. बेसिकली आपण जे करतोय ते मनापासून केलं की ते असं म्हणजे त्याच्यातनं मजा वेगळी आहे त्याच्यात म्हणतात ॲक्च्युली. आणि त्याच्यातून तुम्हाला काही म्हणजे म्हणतात नाही की एक वेगळ्या गोष्टीचा आनंद आणि काही वेगळी गोष्ट तुम्हाला काहीतरी हे देऊन जाते. जसं आता तुझी आणि माझी मैत्री कुठे झाली? एअरपोर्टला. खरंच म्हणजे आज मी या शोमध्ये येण्याचं ॲक्च्युअल मूळ कारण तर तूच आहेस. क्रेडिट गोज ऑल टू यू. नाही मुख्य म्हणजे हे बघा, केलेल्या मनापासून केलेल्या गोष्टी त्याच्यावरनं मनं जोडली जातात आणि अशी जोडली जातात की ती मैत्री कायमची होऊन जाते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर निकेत, तू मला मागच्या वेळी बोलला होतास की तुझ्या आवडीमुळे मला पण माहिती आहे, तू मला घरी बोलवलेलं आहे, मी येणारच आहे. पण त्याच्या आधी तू चहा तर तुला देतोस मी. सॉरी, तू इथे आला आणि तुला चहा पण अजून दिलेला नाही. ठीक आहे. त्याच्या आधी मी तुझ्यासाठी आज 2 रेसिपीज करणार आहे बरं का. त्याच्या आधी थोडा चहा घेऊ आणि मग आपण जाऊया आपल्या किचनकडे. हां, शुअर. जायचं मग किचनकडे. चला. निकेत, मला माहीत आहे तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि अशा बऱ्याच वेळा प्रसंग येतात की झटपट काहीतरी खायचं असतं आणि जायचं असतं, है ना. करावंच लागतं. तर आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती झटपट एक कम्प्लीट मील
इन इटसेल्फ अशी डिश आहे ही, म्हणजे पास्ताची रेसिपी आहे, पण सुपी काइंड ऑफ पास्ता आहे. म्हणजे तुला झटपट करून खाऊन निघता येईल, ड्युटीला जाता येईल अशी रेसिपी आहे. एक कॉर्न पास्ता आणि बेझिल याचा एक कॉम्बिनेशन आहे फर्स्ट रेसिपी. आणि दुसरी आहे एक खारी बाईट्स म्हणूनची रेसिपी आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या रेसिपीला, जी मी स्पेशली निकेतसाठी डिझाईन केली आहे. ती आहे कॉर्न बेसिल पास्ता हॉटपॉट. येस, सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. लागणारं साहित्य आधी बघूया. फ्युझिली पास्ता, क्रीम कॉर्न, टोमॅटो प्युरी, गाजर, कांदा, फरसबी, लसूण, बेसिल, साखर, काळी मिरी पूड आणि मीठ. तर आपण सगळ्यात आधी पॅन इथे मी गरम करायला ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल घालणार आहोत आणि इथे आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्या. सगळ्यात आधी आपण एक मिनटं ही जी आहे ना गाजर फरसबी ते आपण कापून घेऊया. तेल पण इकडे गरम होतं आहे. जसं तू मला म्हणजे एपिसोड सुरू व्हायच्या आधी बोलत होतास की कुठेतरी इराकमध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून काही वेगळे अनुभव तुला पण येतात ना, की कोणी म्हणजे डायरेक्टली तुम्ही इन्फ्लुएन्स होता, मला असं वाटतं. इन्फ्लुएन्स असं नाही म्हणता येणार, पण आम्हाला त्याचा अफेक्ट होतो. हां, पण आम्हाला त्याचा त्रास खूप होतो. कारण त्रास म्हणण्यापेक्षा कसं आहे की ते आपल्याला बघवत नाही. म्हणजे आपण ह्युमॅनिटी ग्राउंड्सवर जर पाहायला गेलो तर आता सध्या इराकमध्ये जी काही परिस्थिती चालू आहे, तर मध्ये आमच्याकडे एक मिलिटंट आला होता इराकी एअरवेजच्या फ्लाईटवर. ही वॉज ऑन स्ट्रेचर. म्हणजे त्या बॉम्बलासमध्ये त्याला खूप हानी झाली होती. त्याचा पूर्णपणे एक व्यक्ती जो 6 फूट आहे, अंगाने दष्टपुष्ट आहे, म्हणजे त्याला पाहून कोणीही घाबरेल की हो हा एक मिलिटरी ऑफिसर आहे म्हणून. पण जेव्हा तो आला त्या बॉम्बस्फोटमध्ये त्याला खूप घात झाला होता. तर अशा गोष्टी सध्या रिसेंटली खूप पाहायला मिळतात इराकीच्या फ्लाईट्सला. आणि आता सध्या त्या कारणास्तव इराकी एअरवेजनी सगळ्या फ्लाईट्सच आपल्या कॅन्सल केलेल्या आहे. माय गॉड. म्हणजे कुठेतरी कंट्रीमध्ये काहीतरी झालं तर पहिले मला असं वाटतं की एअरलाईन्स यांच्यावरती पहिले अफेक्ट होतो आणि पडतो, थोडाफार का होईना पण पडतो. कारण कसं आहे की तिथल्या फ्लाईट्स येणं जाणं बंद होतं, किंवा मग काही फ्लाईट्स असतात ना वेळेत कॅन्सल होतात, काही कारणं असू शकतात त्याचे. त्यावेळेला मग आम्हाला थोडाफार त्रास होतो की पॅसेंजरची समजूत घालणं, किंवा काही विचित्र अनुभव पण येतात की नॉर्मल वेदर कंडिशन्समुळे जरी फ्लाईट कॅन्सल झाल्या तरी पॅसेंजर्सचं असं नाही, मला माहीत नाही, मला जायचं, तू काही कर, तुम्ही काही करा, आम्ही पैसे भरलेत. म्हणजे कसं आहे की त्यावेळेला ते समजून घेत नाही. काही असतात खरोखर कोणाचे इम्पॉर्टंट वर्क्स असतात, कोणाचे मीटिंग्स किंवा काही असं असतं, त्याच्या मागे मग तो त्रास होतो कधीतरी. पण अगेन इट्स अ पॅशन टू हँडल सच काइंड ऑफ पीपल. ॲब्सोल्युटली. त्याच्याचमुळे तुम्हाला मग कुठेतरी ग्रोथ जास्त मिळते की अशा पॅसेंजर्सला आपण कुठे हँडल करू, आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथसुद्धा खूप जास्त मिळते. की तुम्हाला ते पॅशन असेल तर ऑफकोर्स तुम्ही ते क्लॅरिफिकेशन त्यांना बरोबर करून देता, आणि त्यांच्या इच्छेनुसार मग जर खरोखर जर काही अवेबिलिटी असतील तर मग दुसऱ्या एअरलाईन्सवर त्यांना ट्रान्सफर करणे, किंवा काही मग त्यांना थोडंसं आपण म्हणतो ना की जसं आपण लहान मुलाला तू असं करू नको मग मी तुला चॉकलेट देईल, तसं मग आम्ही त्यांना ठीक आहे तुम्ही आज नाही जाऊ शकत सर तर तुम्हाला हॉटेल अकोमोडेशन मिळेल, असं काहीतरी थोडंफार त्याच्यावरती मग ते हे होतात. कारण कसं आहे की काही पॅसेंजर्स मुंबईत राहणारे असतात, फ्लाईट मुंबईहून कॅन्सल झाली आहे तरीसुद्धा नाही मी घरी जाणार नाही, तुम्ही त्यांना हॉटेल दिला मग मला पण द्या. म्हणजे असेही प्रसंग तुम्हाला समोर पाहायला मिळतात. वेगवेगळे प्रसंग त्याला सामोरं जायला लागतं, त्याला तोंड द्यायला लागतं. हां ते आहेच, पण शेवटी कसं आहे आवड आहे, आपली आवड आहे, आणि त्याच्यामुळे अर्थात एवढं सगळं हँडल करणं आणि हे करणं आवड असल्याशिवाय कठीण आहे मला वाटतं. आणि आवड असेल तर एखादं काम आपण सहजपणे करून ठीक आहे. हां, आवडीपेक्षा जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला एक रस आणि एक म्हणतो ना की एक पॅशन असलं पाहिजे की नाही मी जळणार, मी करणार, तेव्हा ते कुठून तरी साध्य होतंच. छान. इथे मी आता जस्ट लसूण टाकलेलं आहे, थोडं भाज्या परतून घेतोय आणि कांदा टाकतोय. आपण एक हॉटपॉट ही रेसिपी बनवतोय, म्हणजे एक पूर्णान्नाची रेसिपी बनवतोय. आपण बनवतोय कॉर्न अँड बेसिल पास्ता हॉटपॉट. आता हे बघ, आता व्यवस्थित शिजलेलं, बाकीचं आपण सॉसमध्ये त्याला शिजवणार आहे सगळं व्यवस्थित. ठीक आहे, आपण आता घालूया टोमॅटो प्युरी. प्युअर टोमॅटो? हां, टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आपल्याला. ह्याच्यात घालणार आहोत आपण काळी मिरी पूड, आणि मी इथे क्रीम कॉर्न वापरतोय, जो आपण स्वीटकॉर्नसाठी आपण वापरतो ना, जे टीन मिळतं क्रीम कॉर्न, ते आपण ह्याच्यात वापरणार आहोत.
त्याच्यात घालूया आता क्रीम कॉर्न्स घालूया आपण, ती घालायची, ते घालून आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. हे साहजिक किती पाणी घालतो आपण याच्यामध्ये असं? एक साधारणपणे आपण 2 ते 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे आपण. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान तर खूप दिसतंय. झाल्यावर बहुतेक मला असं वाटतं मीच खावं पहिलं. थोडीशी शुगर टाकू आपण. हां, आणि आपण थोडं मीठ टाकूया. मीठ टाकलेलं नाही अजून आपण, टाकून घेऊया. आणि भाजी आता शिजली असेल. हे आता ऑलमोस्ट होत आलेलं आहे. जी भाजी आपण पहिले परतून घेतलेली आहे, नंतर आता याच्यामध्ये पण शिजलेली आहे. आपण पाणी टाकलेलं आहे, पण युजली कसं असतं की आता समजा भाजी इतर तुम्ही वापरली किंवा ट्रिमिंग्स असतील त्याचा स्टॉक करून यात टाकू शकतो पण आपण. याच्यामध्ये आपण आहे एवढंच टाकू शकतो की असं वेगळं काही सुद्धा आपण ॲड ऑन करू शकतो चवीनुसार म्हणा किंवा असं याच्यामध्ये आपल्या चवीनुसार ॲड करू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स करू शकतो. हर्ब्स आता मी बेसिल इथे वापरतोय. बेसिल नसेल, बऱ्याच ठिकाणी नाही मिळत बेसिल गावांमध्ये, तर तेव्हा ड्राय हर्ब्स वापरले चालतात. किंवा हे सोडून द्या, तिथे कोरिएंडर, आपले धनिया, साधी कोथिंबीर, ती चिरून पण त्यात टाकू शकतो. ओके, व्हेरिएशन बरंच करू शकतो आपण याच्यामध्ये. ही एक जस्ट आयडिया आहे, एक काय करू शकतो आपण, याचं कॉम्बिनेशन जे आहे कॉर्नचं आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन, हे छान मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि पास्ता बरोबर ॲज अ ज्युसी आणि असं कम्प्लीट मील म्हणून एक छान कॉम्बिनेशन आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मी बेसिल टाकणार आहे. सगळ्यात शेवटी बेसिल टाकण्याचं कारण हे आहे की बेसिलचा जो फ्रेशनेस आहे ना, हा टिकून राहतो जरा सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे. अच्छा, आता मजा येईल खायला. दिसतंच आहे ते छान. आपली ही डिश रेडी आहे. मी काम करतो, फक्त बोलमध्ये काढून घेतो आणि त्याला विशेष काही आणि कलरफुल आहे डिश, त्याच्यामुळे जास्ती गार्निशची काही जरूरत नाही आहे तशी. ही डिश काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न बेसिल पास्ता हॉटपॉट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पास्ता, ग्रीन कॉर्न, टोमॅटो प्युरे, गाजर, कांदा, फरसबी, लसूण, बेसिल, साखर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फरसबी आणि गाजराचे तुकडे करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, गाजर, फरसबी आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो प्युरे, काळी मिरी पूड, 1 वाटी ग्रीन कॉर्न आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये साखर, मीठ, पाणी, वाफवलेला पास्ता, बेसिल आणि पाणी घालून वाफवून पास्ता सर्व्ह करावा. सुपी पास्ताची आपण रेसिपी बघितली. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी आहे आपली खारी बाईट्स. आपण बघूया आता. सगळ्यात आधी साहित्य बघूया. व्हाईट सॉस, खारी, गाजर, कोबी, फरसबी, कांदा, कोथिंबीर, उकडून घेतलेला बटाटा, दूध, चीज, करी लिव्स, लसूण, मिरची, मीठ, धणे जिरे पूड आणि जायफळाची पूड हे घेतलेलं आहे. आणि व्हाईट सॉस नॉर्मल आहे आपला. थोडंसं बटर घेतलेलं 2 चमचे, त्याच्यामध्ये मैदा परतून घेतलेला आहे 3 चमचे आणि थोडंसं दूध टाकलं आहे 1 वाटी. ते करून त्याला घट्ट करून घेतलेलं आणि ठेवलेलं आहे. कसं वाटतं तुला आमच्या या किचनमध्ये? म्हणजे शब्द नाही आहेत. प्रत्येक गोष्ट अशी आली की ही खाऊ का ते खाऊ का असं झालेलं आहे आज. छान. कारण कसं आहे, आपलं रोजचं जेवण एकदम साधं असतं. हां, आपण लसूण टाकतोय. याच्यात अजून एक व्हरायटी आहे. आम्ही जी करतो हॉटेलमध्ये वगैरे, जे स्टफिंग आता आपण करतोय ना, थोडीशी त्यात चेंज करायला आम्ही थोडंसं त्याला करीसारखा फ्लेवर द्यायला एक मद्रास करी पावडर येते. डब्बा येतो, हिरव्या रंगाचा असा डब्बा असतो, तो थोडासा तो वापरायचा. अजून त्याची छान टेस्ट लागते. अजून म्हणजे वेगळी चव अशी जरा वेगळी चव छान लागते. तर तरीच हॉटेलमध्ये तुम्ही पैसे उकळता. हां, तरीच म्हटलं तुम्ही हॉटेलवर लोकांकडनं जास्त पैसे घेता. त्या गोष्टी आम्हाला डिस्क्लोज नाही करत. आपण कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे, परतून घेतोय ते आपण. तू या फील्डमध्ये गेलास तर ते म्हणजे असं काय, हे काय लागतं रे, म्हणजे एज्युकेशन आणि काय, म्हणजे असं कसं आहे? एज्युकेशन असं खूप असं मोठं असं आपल्याला काही करावं लागत नाही. साहजिक तुम्हाला जर टुरिझममध्ये जायचं असेल, तुम्हाला आयटा करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते काय आहे? इंटरनॅशनल एअर ट्रॅफिक असोसिएशनचं बरं एक कोर्स आहे जो कॅनडा मॉन्ट्रियलमधनं कंडक्ट होतो. बरं. त्याचे इन्स्टिट्यूट्स आपल्या इथे आहेत. अच्छा. ओपन बुक एक्झाम असते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन बुक असून सुद्धा तेवढ्या वेळामध्ये 80-85% स्कोअर करणं गरजेचं असतं. अच्छा. आपण फक्त आलं, लसूण, कांदा टाकलेला आहे आणि फरसबी आणि करी लिव्स टाकलेलं आहे.
आपण तेल टाकलं आहे, त्याच्यात आलं लसूण, हिरवी मिरची, करी लिव्स आणि भाज्या टाकलेल्या आहेत, त्या परतून घेतलेल्या आहेत. आणि आपण एक स्टार्टरची रेसिपी करतो इथे, खारी बाईट्स, आणि ती स्पेशली मित्राला मी टेस्ट करायला देणार आहे, निकेतला. आपण ब्रेकला जायच्या आधी बघितलं, सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या इथे परतून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण इथे टाकणार आहोत बटाटा पण उकडून घेतलेले आहेत, आणि मीठ टाकणार आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे व्हाईट सॉस. येस, आणि थोडं दूध टाकणार आहे. आणि मी आता जायफळाची पूड टाकतो आहे. जायफळ आणि त्याला एक वेगळा फ्लेवर आलेला आहे छान. आणि आता कोथिंबीर टाकूया आपण गार्निशिंगसाठी. हां, म्हणजे टेस्टसाठी पण थोडंसं मी आता हे जिरे धणे पूड लास्टला टाकतो आहे, जस्ट त्याला एक फ्लेवरसाठी. आता प्रोसेस एकदम सोपी आहे. हे खाऱ्या घेऊ आपण. काय असतं, ज्या फ्लॅट सरफेसवाला मी घेतो आहे त्यातल्या त्यात, हां, म्हणजे त्या अशा हलणार नाहीत जास्ती. आणि हे जे मिक्स आहे त्याच्यावरती टाकायचं आहे. मला असं वाटतं की ते पूर्ण व्हायच्या आधीच एक खारी तरी खावी पडत आपण. असं का? थोडीशी वाट बघ पण. देतो आता थोडंसं ना, मी आता याला बेक करून घेऊ आपण, मग तुला अजून मजा येईल खायला. बघ, व्हाईट सॉसमध्ये थोडंसं मी दूध टाकून घेतलं, म्हणजे जरा त्याची कन्सिस्टन्सी आहे ना ती ॲडजस्ट करून घेतो आहे. आता मी डायरेक्ट चीज टाकून पण करू शकतो, पण माझ्याकडे व्हाईट सॉस आहे आणि हे कोटिंग केल्यानंतर ते छान लागतं, टेस्टला पण छान लागतं, म्हणून मी. म्हणजे हे नसेल तर एक सेकंडरी थिंग म्हणून आपण फक्त चीजसुद्धा वापरू शकतो. हो, कारण ते बेक झाल्यानंतर चीज जेव्हा बेक होतं तेव्हा त्याची टेस्ट छान लागते. आता याच्यामध्ये जेवढे व्हेरिएशन आपण करू तेवढे आहे. त्याच्यामध्ये ऑलिव्हज टाका, काय असेल ते ॲलॅपिनोज किंवा असं काही टाकू शकतो. याच्यात टोमॅटो टाकू शकतो. आता माझ्याकडे गाजर कापलेलं आहे तर मी गाजरच थोडंसं टाकतो वरती. मी डायरेक्ट त्याच्यात नाही करत आहे, कारण की हवे तसे स्टफिंग्स आपण त्याच्यावरती टाकू शकतो. हां, आणि ते खाली ओव्हनमध्ये गेलं आणि ते खाली पडेल ना, त्याचं चिटकतं ना, चीज चिटकतं खाली, म्हणून. निकेत, याला आपल्याला बेकिंग करून घ्यायचं आहे. साधारणपणे 15-1 मिनटं आपल्याला बेकिंग करायचं आहे 180 डिग्रीजवर. मी हे बेकिंग करून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. खारी बाईट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हाईट सॉस, खारी, गाजर, कोबी, फरसबी, कांदा, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, दूध, चीज, कढीपत्ता, लसूण, मिरची, मीठ, धणेजिरे पूड आणि जायफळ पूड. कृती: प्रथम फ्राय मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये फरसबी, कढीपत्ता, कोबी, गाजर, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, मीठ, 2 चमचे व्हाईट सॉस, दूध, जायफळ पूड, कोथिंबीर आणि धणेजिरे पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. बेकिंग ट्रे मध्ये खारी घेऊन त्यावर वाफवलेल्या भाज्यांचं मिश्रण घालावं. वरून व्हाईट सॉस घालावा. त्यावर गाजर आणि किसलेलं चीज घालून 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. तुम्हाला माहिती आहे का, माझी अशी बरीचशी पुरुष मंडळी ओळखीची आहेत. आणि पुरुष मंडळीच कशाला, महिला पण, स्त्रिया पण आहेत, ज्यांना आपला हजबंड म्हणा तो किचनमध्ये आलेला आवडत नाही, काहीतरी कमीपणाचं वाटतं. शिवाय अशी पण मंडळी आहेत की ज्यांना कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांना खूप आवड आहे, पण किचनमध्ये घुसता येत नाही कारण बायको घुसूच देत नाही. असं पण आहे. पण या सगळ्यांना जी हौस आहे, जी आवड आहे, ती पूर्ण करण्यासाठीच तर आपण ही सिरीज सुरू केली आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पत्र लिहून कळवा. तुम्हाला इथे बोलवायला आम्हाला नक्कीच आवडेल. शिवाय आजच्या रेसिपीज नक्की ट्राय करा. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. निकेत, कसं वाटलं तुला आज इथे? माझ्यासाठी तर खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे, कारण एव्हिएशन या क्षेत्रापासून आज वेगळं आणि अजूनही आनंदायी क्षेत्र काही आहे हे मला आज अनुभवायला मिळालं. नाही, आणि मलाही पण खूप छान वाटलं. तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि तुझे पण अनुभव माझ्याबरोबर शेअर केले, आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर केले. खूप मजा आली. आणि आपली लवकरच भेट होईल परत. आणि मी
तू म्हटल्याप्रमाणे मी डोंबिवलीला येणार आहे घरी. प्लीज. हा? कारण आईला सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणता नाही येणार होता ते तर प्रेक्षकांसाठी, बाकी तुला भेटायची आईला खूप इच्छा आहे. नक्की येईन मी. एक तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आहे आमच्या झी मराठी टीमकडनं. ओके, थँक्यू. आता तुझ्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या जरा टेस्ट करून मला सांग प्लीज, कशा वाटतात तुला. एकदम छान आहे. आवडली तुला टेस्ट? एकदम सुंदर. थोडी आंबट गोड. आणि हे हे तर मला खरोखर जेव्हा आपली कृती चालू होती तेव्हाच मला खूप आवडली होती. हो ना. पण खारी माझ्या घरात रोज असते, बरोबर. त्यामुळे आता काहीतरी नवीन पद्धत. हो, आणि आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेली गोष्ट आहे त्यातनं आपण काहीतरी वेगळं थोडंसं करू शकतो. म्हणजे एका खारीला आपण जरा एक वेगळी टेस्ट दिली आहे, बस. काहीतरी वेगळं खूप दिलं असतो आज असं म्हणावं लागेल मला. आणि एखाद्या पार्टीसाठी वगैरे करायला आपण आपल्याला बर्थडे पार्टी म्हणा त्याच्यासाठी पण करू शकतो, है ना. एकदम केव्हाही. तर मंडळी, आता मात्र एपिसोड संपायची वेळ झालेली आहे, पण अर्थातच पुढच्या आठवड्यात आपली भेट होणारच आहे. आणखीन 2 इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी येणार आहे. आता मात्र ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या आजच्या भागाला पूर्णविराम देतो. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.